अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसतो. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळता तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक हा पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असतं हे विसरूनच गोगलगाय कोणासाठी तरी आपलं असणं नसणं मॅटर करणं याहून सुखवणारी भावना जगात कोणतीच नाही. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो. बाळा, मला माहीत आहेस की तू कसा आहेस. तू स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नको. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको जे तुला सतत त्रास देत आहे, सतत तुला हिणवत आहे. त्यांच्याकडे न लक्ष देता, तुझा वेळ न तिथं घालवता तू तुझे प्रयत्न असेच चालू ठेव. मी तुझ्यावर अन्याय हा कधीही होऊ देणार नाही. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलामध्ये एक विशालकाय वडाचे झाड होते. त्या झाडावर खूप पोपट राहत होते. ते नेहमी इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचे. त्या सर्वांमध्ये मिट्टू नावाचा एक पोपट राहत होता. तो खूप बोलायचा, तसेच त्याला शांतता आवडायची. सर्व त्याच्या या सवयीची खिल्ली उडवायचे, पण तो कधीही कोणाच्या गोष्टीचे वाईट वाटून घ्यायचा नाही. एकदा 2 पोपट आपापसात गोष्टी करत होते. पहिला पोपट म्हणाला, मला एकदा खूप गोड आंबा सापडला. मी खूप आणला आणि खूप आवडीने तो खाल्ला. यावर दुसऱ्या पोपटाने उत्तर दिले, मला देखील एखादं फळ मिळाले होते. मी देखील ते खूप आवडीने खाल्ले होते. तसेच मिट्टू पोपट शांत बसून सगळे बोलणे ऐकत होता. अरे, आपल्या पोपटाचे कामच आहे बोलणे. तू काय शांत बसतोस? तू खरा पोपट वाटतच नाही. तू नकली पोपट आहेस. यानंतर त्याला सर्वजण नकली पोपट म्हणून चिडवायला लागले. पण मिट्टू पोपट तरी देखील शांत बसलेलाच होता. हे असेच चालत राहिले. मग एकदा रात्री मुखियाच्या पत्नीचा दागिना चोरीला गेला. ती रडत आली आणि तिने सर्व गोष्ट सांगितली व म्हणाली की कोणीतरी माझा हार चोरी केला आहे. तो आपल्या झुंडमधील एक आहे. हे ऐकून मुखियाने लवकरच सभा बोलवली. सर्व पोपट सभेसाठी एकत्रित जमा झाले. मुखिया म्हणाला, माझ्या बायकोचा हार चोरीला गेला आहे. कोणी चोरला पळताना पाहिले आहे का? तो चोर आपल्यातील एक आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. नंतर मुखिया परत म्हणाले की त्या चोराने आपले तोंड पडद्याने झाकून ठेवले होते, पण याची चोच दिसत होती. त्याची चोच लाल रंगाची होती. आता पूर्ण कळपाची नजर मिट्टू पोपटवर गेली. तसेच हिरू नावाच्या दुसऱ्या पोपटावर देखील गेली, कारण कळपामध्ये केवळ या दोघांची चोच लाल होती. आता मुखियाने याचा पत्ता लावण्यासाठी एक कावळ्याची मदत घेतली. असली चोराचा पत्ता लावण्यासाठी कावळ्याला बोलवण्यात आले. कावळ्याने लाल चोच असलेले हिरू आणि मिट्टू या पोपटांना समोर बोलावले.
कावळ्याने विचारले, तुम्ही दोघे चोरी झाली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात? यावर हिरू तोता म्हणाला की मी त्या दिवशी खूप थकलो होतो. मी जेवण करून लवकरच झोपायला निघून गेलो. तर मिट्टू पोपटाने हळू आवाजात सांगितले की मी त्या रात्री झोपलो होतो. हे कुणी कावळ्याने परत विचारले. तुम्ही दोघे आपले उत्तर सिद्ध करण्यासाठी काय करू शकता? यावर हिरू पोपट मोठ्या आवाजात म्हणाला, मी त्या रात्री झोपलेला होतो. माझ्याबद्दल सर्वांना माहीत आहे. ही चोरी मिट्टूने केली आहे. त्यामुळेच तो शांत उभा आहे. मिट्टू पोपट शांत उभा होता. सभेमध्ये उपस्थित सर्व पोपट शांतपणे पाहत होते. मिट्टू पोपट परत हळू आवाजात म्हणाला की मी चोरी केली नाही. हे ऐकून कावळा हसत बोलला की चोराचा पत्ता लागला आहे. सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले. कावळ्याने सांगितले की चोरी हिरू पोपटाने केली आहे. यावर मुखिया म्हणाला की तुम्ही हे कसं सांगू शकता? त्यावर कावळा हसत म्हणाला की हिरू पोपट जोराने बोलत आपले खोटे सिद्ध करत होता. जेव्हा की मिट्टू पोपटाला माहीत होते की तो खरे बोलत आहे, याकरिता तो आपली गोष्ट आरामात सांगत होता. कावळा पुढे म्हणाला की तसे देखील हिरू पोपट खूप बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. यानंतर हिरू पोपटाने आपला गुन्हा कबूल केला व सर्वांची माफी मागितली. हे ऐकून सर्व पोपट हिरू पोपटाला कठोर शिक्षा देण्याविषयी बोलू लागले. पण मिट्टू पोपट म्हणाला की मुखियाजी, हिरू पोपटाने आपली चूक मान्य केली आहे. त्याने सर्वांसमोर माफी देखील मागितली आहे की ही चूक त्याने पहिल्यांदाच केली आहे, त्यामुळे त्याला माफ केले जाऊ शकते. हे ऐकून मुखियाने हिरू पोपटाला माफ केले. म्हणून कधीकधी जास्त बोलून आपण आपले महत्त्व गमावून बसतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बोला. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते, फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते. वेड्यासारखं शांत राहा. लोकांचे रंग हे आपोआपच दिसतील. आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावरती धोका हा मिळतच असतो. माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हौस विसरावी लागते. कमीपणा पचवून घ्यायचाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःचं कोडं सोडवा. लेट होईल पण थेट होईल. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा हा कधी लपवता आला नाही. हीच आपली खरं ओळख असते. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात इतका वेळ तुम्हाला मिळाला नाही पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी लागते. गरज नाही की घर मोठंच असावं, जसं पण असावं, फक्त सुखी आणि समाधानी असावं. प्रत्येकजण
ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो, फक्त त्याच्याकडून चुकीच्या असावं. जसं पण असावं, फक्त सुखी आणि समाधानी असावं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो, फक्त त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते.